नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चटपटीत अशी मोमोजची चटणी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर चला बघू. त्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, कांदा, लसूण, साखर, विनेगर, टोमॅटो सॉस, सोया सॉस, मीठ आणि आलं. इथे मी एक पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये मी कांदे घालते. इथे 2 कांदे घेतले आहेत मी आणि त्यामध्ये मी सुक्या मिरच्या घालते. सुक्या मिरच्यांच्या आतील बिया मी काढून घेतल्या आहेत, म्हणजे तिखट हे कमी होईल. आणि त्यामध्ये मी पाणी घालून हे मी 15 ते 20 मिनटं मी चांगले शिजवून घेणार आहे. हे बघा, इथे हे छान असे शिजले आहे. मिरची नरम झाली आहे आणि हे आता आपण थंड करून घेऊया आणि हे मिक्सरला लावून घेऊया आपण. याची थोडीशी पेस्ट ही जाडसर करायची, म्हणजे खाताना टेस्ट खूप छान येते. इथे मी एक पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेते. तेल गरम झाले आणि यामध्ये मी आता लसूण घालते आणि आलं घालून घेते आणि हे छान असे परतून घ्यायचे आहे. आलं आणि लसूणमधील कचटपणा निघून जायला पाहिजे. छान असे फ्राय करून घ्यायचे आणि यामध्ये आपण मिक्सरला लावलेली मिरची आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया. मिरचीची पेस्ट ही चमच्याने काढायची आहे, हाताने काढू नका. आणि यामध्ये मी आता साखर घालते आणि सोया सॉस घालते. याला परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी आता विनेगर घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचे आणि हे छान असे परतून घ्यायचे. आणि यामध्ये आपण आता टोमॅटो सॉस घालूया आणि 10 ते 15 मिनिट ही चटणी तेल सुटेपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे. तेल सुटले म्हणजे ही चटणी तयार आहे आणि तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून पातळ किंवा घट्ट करू शकता. हे बघा, इथे आता चटणीला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि ही चटणी आता तयार आहे. ही चटणी आता आपण सर्व करून घेऊया. ही चटणी मोमोज बरोबर खायला खूप टेस्टी लागते. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.